श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण लावण्याचा दणका पाहिला. त्यामुळे नमिता खूप चिडलेली होती. सावित्रीबाईंनी आणि गीता यांनी मिळून शिवाय आणि लावण्याच्या मधुचंद्राची तयारी करायला घेतली होती. त्याची जबाबदारी काव्यावर दिली होती. सिद्धांची मदत घेऊन शिवाय मध्येच आडकाठी आणणार नाही याची खबरदारीही घेतली होती. पण खरंच मधुचंद्र साजरा होणार होता का, की काही अनर्थ घडणार? जाणून घेण्यासाठी भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आता या भागात काय होणार ते पाहूयात. कथेचे नाव अग्निसाक्षी, भाग 21. कथालेखिका व कथा वाचन जानकी. प्रणव नेमकाच बाहेरून आला होता. रिद्धिमा तिला दिलेल्या खोलीतच होती. श्रद्धाला त्याने कुठे ठेवलं आहे हे अजूनही तिला समजलं नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने तिला इथेच थांबणं भाग होतं. जोपर्यंत तिचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, असं तिने त्याला ठामपणे सांगितलं होतं. ती अडून बसली होती म्हणून त्याचाही नाईलाज झाला होता. त्याने तिला इथे थांबायला परवानगी दिली होती. प्रणव आधीच बाहेरून थकून आला होता. त्यात घरात पाय की दारात पाय त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली होती. त्याने वैतागून फोनवर कोणाचं नाव आहे ते पाहिलं. थकल्यामुळे त्याने लगेच फोन कट केला असता, पण हा फोन तो कट करू शकणार नव्हता. त्याने पटकन फोन उचलला आणि कानाला लावला. शंकर. पलीकडून एका बाईचा आवाज आला, पण हे नाव ऐकताच त्याने वैतागून डोळे फिरवले. आई प्लीज, मला हे नाव आवडत नाही, हे तुला मी आधीच सांगितलं होतं. प्रणव म्हण मला. तो वैतागून म्हणाला. जेव्हा कोणी त्याला शंकर या नावाने बोलवत होतं तेव्हा त्याची चिडचिड व्हायची, पण तो त्याची चिडचिड कधीच त्याच्या आईवर करत नव्हता. तिला शांतपणे समजावून सांगत होता. भलेही तू तुझं नाव बदललं असशील, पण माझ्यासाठी तर तू माझा शंकरच असणार आहेस. त्याच्या आईच्या या वागण्याने तो नेहमी कंटाळत असायचा, पण नाईलाजाने वैतागून त्याला गप्प बसावं लागत होतं. बरं ठीक आहे, तू कशासाठी फोन केला आहेस? तुला सांगितलं होतं ना मी की जोपर्यंत मी इकडे आहे तोपर्यंत मला फोन करू नकोस. जर त्या शिवायच्या हाती काही क्लू लागले माझ्याबद्दल तर त्याला माझ्या मार्फत तुझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. प्रणव उर्फ शंकर काळजीने म्हणाला. त्याचीच एक माहिती तुला देण्यासाठी मी फोन केला आहे. आज त्याचा मधुचंद्र आहे अशी माहिती मला मिळाली. त्याची आई म्हणजेच भाग्यश्री म्हणाली. हे इथे राहून मला समजलं नाही. मग तुला कसं समजलं आई? मला खरं खरं सांग, तू इथे आली आहेस का? प्रणवने काळजीयुक्त स्वरात तिला विचारलं. नाही रे वेड्या, मी तिकडे कशी काय येणार? माझे काही ओळखीचे तिथे आहेत जे अजूनही माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडूनच मला ही माहिती मिळाली होती. तू काही काळजी करू नकोस. जोपर्यंत तू बोलवत नाहीस तोपर्यंत मी तिकडे येणार नाही. भाग्यश्री किंचित हसून म्हणाली. ठीक आहे आई, पण तरीही तू इकडच्या लोकांसोबत जास्त संपर्क ठेवू नकोस. शिवाय काय चीज आहे ते आपल्याला चांगलंच माहीत आहे. प्रणव मूळ मुद्द्याचं सोडून अजूनही तिचीच काळजी करत होता. तू माझी काळजी सोड आणि मी काय सांगते ते नीट ऐक. आज त्या शिवायची पहिली रात्र आहे. काहीही करून त्या दोघांना एकत्र येण्यापासून रोखावं लागेल. जसं आपण आजपर्यंत सिद्धांतला मूल होऊ दिलं नाही तसं शिवायलाही झालं नाही पाहिजे. सिद्धांतच्या बाबतीत सोपं गेलं आपल्याला, पण शिवायच्या बाबतीत जरा अवघड आहे. तरीही आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. भाग्यश्री दात ओठ खात म्हणाली. तशा इकडे प्रणवने आपल्या कपाळावर पडलेल्या आठ्या चोळल्या. आता हे आपण कसं थांबवणार आई? या गोष्टी आपल्या हातात थोडी ना आहेत. थांबवायचं जरी म्हटलं तरी मी स्वतः तिथे जाऊ शकणार नाही ना. आज जरी आपण थांबवू शकलो तरी पुढे नाही ना थांबवू शकणार. भविष्यात कधी ना कधीतरी ते एकत्र येणारच. दरवेळी कसा आपण अडथळा आणणार आहोत? प्रणवला या बाबतीत काय करावं ते सुचत नव्हतं. शिवायची पहिली रात्र होण्यापासून कसा थांबवू शकणार होता तो?
काहीतरी करावंच लागणार आहे. जरी घरात शिरून काही करता येणार नसेल तरी घरातून बाहेर का होईना हालचाल करावी लागणार आहे. पुढचं पुढे पाहू, पण त्यांची आजची पहिली रात्र होऊ द्यायची नाही. भाग्यश्री जणू निश्चय करूनच बसलेली दिसत होती. नाही होऊ द्यायचं म्हणजे नाहीच होऊ द्यायचं, याकडे तिचा कल होता. मी पाहतो काय करायचं ते. रात्रीपर्यंत अजून वेळ आहे. तोपर्यंत काही सुचलं तर मी तुला सांगतो. प्रणव एक सुस्कारा सोडत म्हणाला. त्यावर भाग्यश्रीनेही होकार दिला. यावर थोडीफार आणखी चर्चा करून दोघांनी फोन ठेवून दिला. प्रणव शिवायची पहिली रात्र थांबवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत तिथे सोफ्यावर बसून होता. जरी आजची रात्र तो थांबवू शकला तरी येणारी प्रत्येक रात्री कशी थांबवू शकणार होता तो? संध्याकाळ झाली आणि काव्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली होती. रूम सजवल्यानंतर तिने सावित्रीबाईंना आणि गीता यांना पाहण्यासाठी एकदा वर बोलावलं होतं. त्या दोघींनाही सजावट खूप जास्त आवडली होती. काव्याने आपली जबाबदारी अगदी सुंदर रीतीने पार पाडली होती. आता वेळ होती ती लवकर जेवून लावण्याला तयार करण्याची. त्यांची ही सगळी धडपड नमिता येता जाता पाहत होती. तसा तिचा राग आणखीनच उखाळून येत होता. सिद्धांत अजूनही शिवायला घेऊन बाहेरच होता. त्याला तयार होण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नव्हता, पण लावण्य मॅडमचा मेकअप वगैरे खूप वेळ चालणार होता, म्हणून तिला लवकर जेवू घालून तयार करावं लागणार होतं. संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान शिवाय आणि सिद्धांत घरी परतले. शिवाय जसा वर त्याच्या खोलीकडे जायला निघाला तशा या तिघीजणी दचकल्या. अरे शिवा! त्या तिघींची घाबरलेली नजर पाहून सिद्धांतने मागून त्याला आवाज दिला. त्याच्या आवाजाने शिवाय जागेवरच थांबला. काय झालं भैया? काही बाकी राहिलं आहे का? ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या, पण अजून काही राहिलं आहे का हे त्याने जबाबदारीने विचारलं. अरे हो, माझ्या मित्राचा दुपारी मेसेज आला होता बहुतेक. आपण डिस्कस करत बसलो होतो म्हणून माझ्याकडून रीड करायचा राहिला. सिद्धांत कसाबसा म्हणाला. त्याने आपल्या प्रायव्हेट नंबरवरून स्वतःच्या नंबरवर मेसेज केला होता. तोच मेसेज आता तो त्याला दाखवणार होता. काय आहे ते पाहण्यासाठी शिवाय त्याच्याजवळ आला. काय मेसेज आहे भैया? काही महत्वाचं आहे का? जर काही बदल करायचे असतील तर आत्ताच सांगा, नंतर सगळं ठरल्यानंतर बदल करता येणार नाहीत. शिवायने विचारलं. तसा सिद्धांत हसला. एक काम करू, आपण माझ्या रूम मध्ये जाऊ. तिथे गेल्यानंतर दोघेही फ्रेश होऊ आणि कॉफी पिता पिता चर्चा करू. आई, प्लीज आम्हा दोघांची कॉफी वर माझ्या रूम मध्येच पाठवून देशील? सिद्धांत म्हणाला. त्यासाठी शिवायही तयार झाला. त्याने सावित्रीबाईंकडे पाहून कॉफी वर रूम मध्ये पाठवून द्यायला सांगितली आणि ते दोघी जण लगेच निघून गेले. बरं झालं सिद्धांतने वेळेवर त्याला अडवलं ते. सावित्रीबाई छातीवर हात ठेवून सुटकेचा श्वास सोडत म्हणाल्या. माझा सिद्धांत आहेच गुणाचा. गीता यांनी कडाकडा त्याची नजर उतरवून आपले बोटे आपल्या कानशिलावर मोडली. मग सावित्रीबाईंनी वेळ न दवडता त्या दोघांची कॉफी वर पाठवून दिली. 8 वाजले तशी आता सर्वांना त्या दोघांना रूम मध्ये पाठवण्याची घाई लागली होती. घाई करण्यामध्ये काव्याने पहिला नंबर पटकावला होता. बाकीच्यांची घाई गडबड एकीकडे आणि तिची घाई गडबड एकीकडे. शिवाय आणि लावण्या दोघेही न समजून सगळ्यांकडे पाहत होते. फक्त ते दोघेच असे होते ज्यांना त्यांच्याच पहिल्या रात्रीची कल्पना नव्हती. काव्या, जरा हळू खा ना. कुठल्या लढाईला जायचं आहे का तुला? शिवायने तिला आपले मोठे डोळे दाखवत दटावलं. कारण काव्या इतके घाईने एकमागून एक घास तोंडात कोंबत होती की तिचे दोन्ही गाल फुगले होते. चावण्याचे लक्षणच दिसत नव्हते. त्याने धाक दाखवताच तिने जरा आपला स्पीड कमी केला. हात थांबवून तिने तोंडातले जमा केलेले सगळे घास आधी चावून खाऊन घेतले. मला जरा महत्वाचं काम आहे दादू, त्यामुळे मी घाईत खात आहे. काव्याने कसंबसं हसून उत्तर दिलं.
त्यावर त्याने पुन्हा एकदा तिला डोळे दाखवले. कामासाठी स्वतःच्या पोटाला आहेस का तू? इतक्या घाईत खाशील तर पोट दुखेल तुझं. ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. जरा हळू खा आणि प्रत्येक घास बारीक चावून खा. शिवायने असं सांगून आपलं मोठा भाऊ होण्याचं कर्तव्य पार पाडलं. मग त्यानेही आणि तिनेही शांतपणे आपल्या जेवणावर फोकस केलं. जवळपास 9 वाजेपर्यंत हसत बोलत सगळ्यांची जेवण पार पडली. पुरुष मंडळी बाहेर सोफ्यावर जाऊन बसली होती. बायका किचन आवरत होत्या. ते चालू असतानाच सावित्रीबाईंनी काव्याला हलकाच इशारा करून लावण्याला घेऊन रूम मध्ये जायला सांगितलं. त्यांचा इशारा समजून काव्या खुश झाली. लावण्या. काव्याने लावण्य म्हणताच गीता यांनी किंचित चिडून तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या फक्त करण्याने आपण चुकलो याची तिला जाणीव झाली. तशी तिने आपल्या दाताखाली जीभ चावली. ते पाहून लावण्य खुदकन हसली. सॉरी वहिनी, माझं जरा तुमच्याकडे काम आहे. चला आपण खोलीत जाऊ. उघडपणे न बोलता तिने लावण्याला आपल्यासोबत यायला सांगितलं. नंतर करूयात ना, इथे आई एकट्याच काम करत आहेत. आपला स्टाफ रात्री किचन आवरायला थांबत नाही, तुम्हाला माहित आहे ना. तुमचं जे काही काम असेल ते आपण नंतर करूया. रात्री वेळच वेळ असतो आपल्याकडे. लावण्याने गीता यांनी काही बोलायच्या धाकानेच तिला अहो जावं करायला सुरुवात केली होती. आई, तू आवरशील का आजचे दिवस एकटीने? मी नेऊ का बहिणींना माझ्यासोबत? काव्याने उगाचच नाटक करत सावित्रीबाईंची परवानगी मागितली. हो, काही हरकत नाही, जाऊ शकता तुम्ही दोघी, मी घेईन आवरून. सावित्रीबाई हसून म्हणाल्या. तशी लावण्या चौफेर आपली नजर फिरवू लागली. नमिताताई कुठे गेल्या? दिसत नाही आहेत. लावण्याने फक्त एवढंच विचारलं आणि त्या तिघींना धडकी भरली. आज सकाळी लावण्याने काय केलं होतं ते त्यांना आठवलं आणि आता ती नमिताबद्दल विचारत होती म्हणून तिघींना टेन्शन आलं होतं. ती नमिताला किचन आवरायला लावणार हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. अगं, तू तिचं टेन्शन घेऊ नकोस. ती वर्क फ्रॉम होम करते ना, त्यामुळे तिची सध्या ऑनलाईन मीटिंग असेल. सावित्रीबाईंनी कशीबशी वेळ मारून नेली. तिची यावेळी कुठलीही मीटिंग नसते, पण उगाच नमिताने वाद घातला असता म्हणून त्यांनी खोटं सांगून दिलं होतं. ठीक आहे आई, आम्ही जाऊ मग? लावण्याने पुन्हा एकदा नक्की जाऊ का हे विचारलं. त्यावर त्यांनी हसून होकारार्थी मान हलवली. काव्या लावण्याला आपल्या सोबत घेऊन गेली. रूम मध्ये गेल्यानंतर काव्याने आतून दरवाजाला कडी घातली. वहिनी, ती पुढे काही बोलणार तेवढ्यात लावण्याने तिला अडवलं. 1 मिनिट काव्या, आता आपण दोघी एकांतात आहोत, त्यामुळे मला लावण्याच म्हण आणि पटकन सांग काय काम आहे ते, कारण खाली जाऊन मी आईंना थोडीफार मदत करू शकेन. लावण्याने तिला सांगितलं. त्यावर काव्या हसली आणि तिला घेऊन बेडवर बसली. आता तुला थेट दादांच्या रूम मध्ये जायचं आहे, इतर कुठेही नाही. काव्या मिश्किल हसत म्हणाली. ते ऐकून लावण्याच्या पोटात गोळा तयार झाला. म्हणजे? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. म्हणजे की आज तुमचा होम हनीमून आहे, फर्स्ट नाईट. काव्याने त्याच अंदाजात तिला सांगितलं आणि आता मात्र लावण्याचा ऊर जोरात धडधडायला लागला होता. हे बघ, आईने तुझ्यासाठी सुंदर साडी आणि काही हलके दागिने पाठवले आहेत. मी तुझ्यासाठी हा सुंदर गजरा माझ्या स्वहस्ती बनवला आहे. आता लवकर फ्रेश होऊन ये, म्हणजे मी तुला छानपैकी तयार करते. काव्या तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली. पहिल्या रात्रीबद्दल ऐकल्यानंतर मुलींची जी अवस्था होते तीच तिचीही झाली होती. एक वेगळी हुरहुर, थोडं हवं हवंसं तर थोडं नकोसं, असा हा क्षण असतो. सध्या तिच्या मनात हीच खळबळ माजलेली असणार याचा अंदाज काव्याला आला होता.
मागचं सगळं विसरून तुम्ही दोघांनी एकत्र यावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. काव्याने तिच्या हातावरचा हात काढून तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला सांगितलं, मी प्रयत्न करेन काव्या, पण यांना नाही आवडलं तर? म्हणजे काही उलटसुलट बोलले तर? त्यांना सांगितलं का हे? लावण्याने तर केव्हाच त्याचा पती म्हणून स्वीकार केला होता, पण या पहिल्या रात्रीबद्दल जर त्याचा नकार असेल तर रागाच्या भरात तो काय करेल याचा अंदाज लावता येणार नव्हता. दादांना आई समजावून सांगणार आहे. अखेर तुम्ही दोघेजण आता पती पत्नी आहात, मग या सर्व गोष्टी तर येणारच. तू त्यांची चिंता सोड, लवकर फ्रेश होऊन ये. काव्या तिच्या डोक्यावरचं दडपण कमी करत म्हणाली, शिवाय एक बोलू का बाळा? सिद्धांत आणि शिवाय पुन्हा जेवण झाल्यानंतर खाली असलेल्या स्टडी रूम मध्ये बसून त्यांची चर्चा करत होते. तेव्हा सावित्रीबाईंनी तिथे येऊन त्याला विचारलं, परवानगी कसली मागत आहे साई? जे काही असेल ते मन मोकळेपणाने बोल. आपली आई बोलती झाली हेच त्याच्यासाठी खूप होतं, म्हणून तो जे काही दडपण असेल ते बाजूला ठेवून त्यांना बोलायला सांगत होता. सावित्रीबाई त्या दोघांजवळ येऊन खुर्चीवर बसल्या. आम्ही आज तुला न विचारता एक गोष्ट ठरवली आहे, त्याला तू मान्यता देशील का? सावित्रीबाईंनी संकोचून विचारलं. काही हरकत नाही आई, कोणती गोष्ट ठरवली आहे सांग. तुम्ही सगळेजण जे काही ठरवाल ते योग्यच असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. शिवाय हसून म्हणाला, बाळा, आधी मला वचन दे की तू मागे फिरणार नाहीस. सावित्रीबाईंनी त्याचा हात आपल्या हातात घेऊन घट्ट दाबत त्याच्याकडून वचन मागितलं. तसा तो आळीपाळीने सावित्रीबाई आणि सिद्धांतकडे पाहू लागला. मी आजपर्यंत कधी तुझा शब्द टाळला आहे का आई? तू निसंकोचपणे सांग. त्याने स्पष्ट न बोलता त्यांना वचन दिलं होतं, तेव्हा कुठे त्या निर्धास्तपणे बोलू शकणार होत्या. आम्ही सर्वांनी मिळून आज तुझी आणि लावण्याची पहिल्या रात्रीची तयारी केली आहे. सावित्रीबाई म्हणाल्या तसे त्याचे डोळे मोठे झाले. तरीही तो शांत राहणार होता, कारण त्याने त्याच्या आईला वचन दिलं होतं. हे बघ बाळा, आज ना उद्या हा क्षण येणारच होता. तुम्ही दोघेही आता पती-पत्नी आहात, त्यामुळे आमच्याही तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. जर आम्ही परस्पर ठरवल्यामुळे तुला राग आला असेल तर तसं बोलून दाखव, पण स्वतःच्या संसारापासून दूर राहू नकोस. सावित्रीबाईंनी त्याला समजावून सांगितलं. मी समजू शकतो आई, मला तुमचा कोणाचाच राग नाही आला आहे. तुम्ही जे काही ठरवलं ते योग्य आहे. जशी तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे तसंच वागेन मी. याबद्दल लावण्याला कल्पना दिली आहे का? त्यांनीही तेच विचारलं जे मघाशी लावण्याने विचारलं होतं. दोघांनीही आधी एकमेकांच्या मनात पुढे जाण्याची इच्छा आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तिलाही आतापर्यंत काहीच माहित नव्हतं. रूममध्ये नेऊन काव्याने सांगितलं आहे. सावित्रीबाईंनी हसून सांगितलं. त्यावर तोही किंचित हसला. तू जसा आजपर्यंत एक आदर्श मुलगा, एक आदर्श भाऊ, आदर्श व्यक्ती म्हणून कर्तव्य पार पाडलं, तसंच तुला इथून पुढे एक आदर्श पतीची देखील भूमिका पार पाडायची आहे. यावेळी सिद्धांतने त्याला सांगितलं. मी नक्कीच प्रयत्न करेन भैया. त्याने हसून सांगितलं. तसे दोघेही खुश झाले की त्याने काही आडेवेडे घेतले नाहीत. सिद्धांत, बाळा, त्याला तुझ्यासोबत तुझ्या रूम मध्ये घेऊन जा आणि तयार कर. सावित्रीबाईंनी खुश होऊन सिद्धांतला सांगितलं. तसे दोघेही सिद्धांतच्या रूमकडे जायला निघाले. इकडे ही तयारी सुरू होती तर तिकडे प्रणवनेही एक मास्टर प्लॅन बनवला होता. आज त्याला कसंही करून शिवाय आणि लावण्याची पहिली रात्र थांबवायची होती. त्याची ही तयारी झाली तसा तो क्रूर हसला. मी आता काय धमाका करणार याची वाट पहा मिस्टर शिवाय धर्माधिकारी.
प्रणव क्रूर हसत म्हणाला. कोणता धमाका करणार आहे प्रणव? मधुचंद्र साजरा होणार की प्रणवच्या धमाक्याने अडथळा येणार? कळेलच पुढील भागात. इथून पुढे आता खऱ्या धमाक्यांना सुरुवात होणार. त्यासाठी आपल्या चॅनेलशी जोडून राहा. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.